इराणला पुन्हा भूकंपाचा धक्का. युद्ध पेटलं असताना 4.1 रिश्टर स्केलचा भूकंप. बंदर अब्बास शहरापासून 74 किलोमीटर पश्चिमेला भूकंपाचा केंद्रबिंदू. इराणच्या कझविन येथील मुलांच्या शाळेजवळ भीषण हल्ला. शाळेजवळील भीषण हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अमेरिका आणि इस्रायलच्या तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर हल्ला. हल्ल्यानंतर तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर आग. अमेरिका इस्रायलचा इराणमधील IRGC मुख्यालयावर हल्ला. पोलदोख्तर येथील मुख्यालयावर भीषण क्षेपणास्त्र हल्ला. हल्ल्यानंतर IRGC एरोस्पेसमध्ये मोठा स्फोट. सौदीमधील प्रिन्स सुलतान एअरबेसवर इराणचा थेट क्षेपणास्त्र हल्ला. प्रिन्स सुलतान एअरबेसवर अमेरिकेची लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र तैनात. ऑपरेशन रोअरिंग लाईन अंतर्गत इस्रायलचे तेहरानवर हल्ले. राजधानी तेहरानमध्ये भीषण स्फोट आणि विध्वंस. निवासी इमारतींना हल्ल्याचा तडाखा. इराण इस्रायल युद्धामुळे गॅसचे दर वाढले. घरगुती गॅस सिलेंडरचे दर 60 रुपयांनी वाढले. आजपासून नवे दर लागू. सरकारचा LPG उत्पादन वाढवण्याचा आदेश. भारतामध्ये इंधनाचा पुरेसा साठा. इंडियन ऑइलची माहिती. इंधन टंचाईच्या बातम्या पूर्णपणे निराधार. नागरिकांनी पेट्रोल पंपांवर विनाकारण गर्दी न करण्याचं आवाहन. इस्रायली वैमानिकाचा थरारक व्हिडिओ. तेहरानच्या आकाशात इस्रायली फायटर जेट्स तर तेहरानच्या दिशेनं वैमानिक जात असतानाचा व्हिडिओ केला शेअर. इराण इस्रायल युद्धाचा भारतीय विमान वाहतुकीवर परिणाम. भारतीय विमान कंपन्यांची 278 आंतरराष्ट्रीय विमान रद्द. विविध देशांनी हवाई क्षेत्रावर निर्बंध घातल्याचा परिणाम. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जहाजावर भीषण ड्रोन हल्ला. हल्ल्यामुळे व्यापारी जहाजाला आग. आत्मघाती ड्रोननं जहाजाला केलं लक्ष्य. युद्धाच्या सावटात भारताची इराणला मोठी मदत. इराणचे जहाज भारतात थांबण्यास परवानगी. आयरिस लावन कोचीमध्ये दाखल. 183 नवसैनिकांना भारताच्या हद्दीत आश्रय. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.